निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। 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 अक्काबाई, या गावातून एक लहान पोरगी नाहीशी झाली आहे आणि मला पक्की खात्री आहे तिला तूच जडवलेला आहेस। हे बघ, तुला निक्षून सांगतोय, माझ्या या राज्यात लहान लेकरांनी त्रास दिला चालायचा नाही। हे बघ, काय बी कर, पण तिला जिथं कुठं दडवलं असशील तिथून माघारी गावात घेऊन ये, नाहीतर गावच्या नियमानुसार तुला शिक्षा करीत सांगून ठेवतोय। ए पंच, ह्या अक्काबाईला शिक्षा करणारा अजून जन्माला यायचंय म्हणलं। अगं, हात वाकडा झालाय की तुझा, अजून काय शिक्षा पाहिजे तुला? आणि ही शिक्षा बी तुला नाथ बाबांनी दिली आहे। हात वाकडा झाला का मी गप बसन असं वाटलं का तुला? पर तसं काय बी होयाचं नाही। हे बघ, तुला 2 दिवसाची मुदत देतो, 2। गप गुमान त्या पोरीला घेऊन यायचं, नाहीतर तुझं पुढे जे काय होईल ते अख्खा गाव बघाल। ए असला कुणाचा बी आणि कसला बी कायदा मारत नाही हा। कोण लागून कोण गेलीस ग तू कायदा न मानाया? हे बघ, या पंचक्रोशीच्या समत्यासाठी जो कायदा आहे तोच तुझ्यासाठी बी। ए पंच, घरात जाऊन तोंड घेऊन जेव्हा लपला होतास का नाही ते समजा विसरू नग। माझा इंगा चांगलाच माहिती आहे की तुला। हे बघ, तेव्हा मी चूक केली होती, पण आता नाथ बाबा माझ्या संग आहेत, आता मी नाही तुला घाबरत। ते कळलंच लवकर तुला। हे बघ, फक्त 2 दिवस, एक तर त्या पोरीला घेऊन ये, नाहीतर शिक्षा भोगायला तयार। अक्काबाई, उद्या जर हे तुला पकडून घेऊन गेले तर? त्या पंचाच्या बोलण्याला लय धारवती बघ, किंवा तुला शिक्षा करील। ए ग बसा, कोणी बी घाबरू नका। आणि ही अक्काबाई काली आईची भगत आहे। आई आई, देवी आई। ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। 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 ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः।
ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। अक्का ह्या काय म्हणते ग, जाऊ दे की अगं, एक डाव चित्राला माफ कर. वय त्या नाथांपायी आपल्या चित्राला उगाच कशाला ग त्रास, नाही का? ए गा बसा, चित्रा माझी पोरगी आहे. तिचं काय करायचं, तिचं काय नाही करायचं ते माझं मी ठरवीन. तुम्हाला मध्ये पडायची काय बी गरज नाही. अगं अक्का, तुझीच पोरगी आहे म्हणून म्हणते मी. अगं लहान लेकरू आहे ग ते, जाऊ दे की. लहान आहे लहान आहे हेच म्हणून तिला इतक्या डाव माफ केलंय मी नव. तरी बी त्या नातांचं नाव घेत्या. आता तिला धडा शिकवल्या बगर ती वठणीवर याची नाही. अगं पण अजून किती आहे असं तिला ठेवणार आहेस? आता मला बी बघायचंय त्या नातांचा जप केल्यावर काय होतंय ते आता चित्राला कसं वाचवतात का नाही ते बघूयाच. हे नागराजा, हे नागदेवता, मी तुला हिथं बोलवलंय. तुला माझं ऐकावंच लागेल. मी आज्ञा देते, तू जा आणि जिथं चित्र आहे तिथं जाऊन तिला दंश कर. ए नाथ बाबा, आता जा म्हणावं वाचव तुझ्या भक्ताला. आई आई, देवी आई. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। 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 गुरुवर, अक्काबाईने आपल्याशी प्रत्यक्ष लढण्यापेक्षा त्या चित्राला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. चित्रा नाथ पंथाची भक्ती करत असल्यामुळे अक्काबाईला असं वाटतं आहे की आपण तिला वाचवायला गेल्यावर तिला आपल्यावर वार करता येईल. होय गोरक्षा, माझ्या अंतःचक्षुने मी ते पाहिलं आहे. परंतु जो कोणी नाथपंथाची निस्वार्थीपणे भक्ती करतो त्याला नाथांकडून अभयदान मिळतं. त्यामुळे चित्राला काहीही होणार नाही. चित्राला भीती दाखवण्यासाठी अक्काबाईंनी तिच्याकडे एक नाग पाठवला आहे. गुरुदेव, तो नाग चित्राला कधीही दंश करू शकतो. त्याआधी आपल्याला काहीतरी करावे लागेल. भरतरी नागदेवता स्वतःहून कोणालाही त्रास देत नाही, हानी पोचवत नाही. परंतु त्या अक्काबाईने त्या नागाला मोहित करून पाठवलं आहे. त्यामुळे चित्राला त्याकडून धोका आहे. गुरुवर, आपण आम्हाला आज्ञा करा.
आम्ही आत्ताच तिथे जातो आणि चित्राला नागदेवतेपासून वाचवतो. नाही गोरक्षा, आपण प्रत्यक्ष तिकडे जाण्याची काहीही आवश्यकता नाही. आपण इथूनच त्या नागदेवतेला शांत करू आणि तिथून जायला सांगू. हे नागदेवता, तुम्हाला जिला हानी पोहोचवण्यासाठी सांगितलं आहे ती मुलगी म्हणजे पवित्र आत्मा आहे आणि तिला काहीही होऊ न देण्याचं दायित्व हे नाथांचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तिला कुठलीही हानी न पोहोचवता तिथून प्रस्थान करावं. अनंतम वासुकिम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम च तक्षकम कालेयम तथा एताति नवनामानि नागानां च महात्मनम सायंकाले पठे नित्यम प्रातः काले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् सर्वत्र विजयी भवेत्. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. 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 आदेश अलर्ट निरंजन. अक्का, अक्का असं नको करूस ग. तुझ्या नातांच्या लढाईत त्या चित्राची लहान पोरीची काय चूक आहे ग? या लढाईत बिचारा त्या लहान पोरीचा जीव नको जाया. ही अशी तशी नाही लढाई, ही दोन शक्तींची लढाई आहे. आणि ह्या अशा लढाईत एखाद्याचा तरी बळी जातच असतोय. आणि ह्यात बळी गेला तरी बी चालन, पण विजय मिळवणं लय महत्वाचं असतंय. आणि आता ही लढाई माझ्या एकटीची लढाई नाही, माझ्या देवी आईची, माझ्या काली मातेची आणि त्या नाथांची आहे. अक्का, पण ह्या समद्या चित्राची काय चूक आहे सांग बरं? तिनं त्या नाथांची भक्ती केली, ती सगळ्यात तिची मोठी चूक झाली आहे. शत्रूच्या पायावर डोसकं ठेवलेल्या आपल्या माणसाचा आपल्याला काय बी उपयोग नसतोय. तो माणूस आपल्यासाठी मेल्यात जमा असतोय. त्या नाथांनी चित्राला नागापासून जरी वाचवलं तरी ह्या अक्काबाईच्या वारापासून चित्राला कुणी बी वाचवू शकत नाही. हे काली आई, तुझ्या आशीर्वादामुळं ह्या नाथांबरोबर मी लढाई करतेय. मला ताकद दे, मला तुझ्या शक्तीची गरज आहे. आई आई, देवी आई. पंच, काय रे? ते बघा अक्काबाई काय करतीय. अरे हे नवीन काय चालू केलं अक्काबाईनं? तिकडे वनात पूजा मांडली होती, ही ते हे करते. काय चाललंय काहीच?
तिची नाथ बाबांपुढं हार झाल्यामुळं ती लईच अवतळली पंच. होय, त्याच्यामुळंच असं काय बाई करतीया. अरे लोकांचा पुन्हा काहीतरी वाईट करायचा डाव दिसतो हिचा. तरीच मला नाथबाबा म्हणले होते की अक्काबाईपासून सावध राहा. हा, आता येते ध्यानात माझ्या. आता काय करायचं पंच? हे समज नाथबाबांच्या कानावर घालावं लागेल. काही इप्रीत घालायच्या आधीच हिला थांबवायला पाहिजे. तू असं कर, गावकऱ्यांनी बोला. चल. ए, चला रे इकडं. हे अग्नी देवता, तुला काली आईची आज्ञा आहे. तू जा आणि जिथं चित्र आहे ती सगळी जागा जाळून राख करा. आणि तिथं जो कोणी मध्ये येईल त्याला भी जाळून भस्मसात कर. जा जा अग्नी देवता, जा. तुला काली आईची शपथ आहे. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. 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 गुरुदेव, आपण नागदेवतेला शांत केलं आहे, त्यामुळे चित्राला आता काहीही झालेलं नाही. परंतु अक्काबाईने पुन्हा एकदा वार केला आहे. अक्काबाईने चित्राला ज्या स्थानी ठेवले आहे तिथे सगळीकडे आग पसरली आहे. गुरुदेव, गुरुदेव, चित्रा घाबरली आहे. तिचे प्राण संकटात आहे. चित्राला तिने आपली मुलगी मानलं होतं. आपण जेव्हा एखाद्याला आपला मानतो तेव्हा त्याच्या काळजीपोटी आपण आपलं सर्वस्व पणाला लावतो, मग तो एखादा पशु का असेना. परंतु ह्या अक्काबाईने स्वतःच्या अहंकारापोटी आणि आपल्याला कमी दाखवण्यासाठी त्या चित्राला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. तिच्या हे ध्यानात येत नाहीये की तिने चालवलेला हा खेळ केवळ क्षुद्र विद्येचा आहे आणि अशाने तिच्या पापांचा घडा केवळ भरतच चालला आहे. गुरुदेव, अशा दुष्कृत्यांमुळे अक्काबाई स्वतःचाच अंत जवळ आणते आहे. चांगल्या आणि वाईटाच्या युद्धामध्ये नेहमीच विजय चांगल्याचाच होतो गोरक्ष. आणि ह्या लढाईमध्ये जे चांगल्याच्या सोबत उभे असतात त्यांचं रक्षण साक्षात परमेश्वर करत असतो. काळजी करू नका. अग्निदेवतेला शमवण्यासाठी जलदेवता सहाय्यभूत होते. आदेश! अलख निरंजन! ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः.
चित्रा एवढी लहान आहे, परंतु तिची भक्ती वाखाणण्याजोगी आहे. तिच्यावर एवढी संकट येऊन पण तिचे मन डगमगले नाही. ती अजूनही आपले नामस्मरण करत आहे. भक्तीचा आणि वयाचा तसा काही संबंध नसतो भरतरी. आणि मनुष्यामध्ये तर भक्तिभाव हा उपजतच आहे. लहान मूल जेव्हा जन्माला येतं त्या क्षणापासूनच तो त्याच्या मातेची भक्ती करत असतो. त्याच्या मुखी सतत त्याच्या आईच्या नावाचा जप सुरू असतो. त्यामुळेच त्याला त्या मातेकडून अपार प्रेम मिळतं. त्याचप्रमाणे आपण ज्याची भक्ती करतो तो परमेश्वर, आपला गुरु, हे आपल्यासाठी माते समानच असतात. गुरुदेव, कलियुगात अशी भक्ती आणि कठोर तप साधना फार क्वचित पाहायला मिळते. आणि चित्रामध्ये ती क्षमता आहे. आणि त्यामुळे चित्रा नाथपंथाच्या सानिध्यात आली. परंतु गुरुदेव, अक्काबाईने तिचा छळवाद मांडला आहे. मला असं वाटतं की ह्या जाचातून चित्राची आता मुक्तता व्हायला हवी. अगदी माझ्या मनातलं बोललाच गोरक्षा. आता ती वेळ आली आहे. आपण लगेच तिकडे प्रस्थान करू आणि चित्राला ह्या सगळ्यातून बाहेर काढू. आदेश! अलर्ट! निरंजन! शुभम भवतु. अहो, आम्ही तुमच्याकडेच निघालो होतो. अहो देवा, त्या अक्काबाईनं पुन्हा काहीतरी अघोरी प्रकार चालू केलेत बघा. वनात तर वनात, पर गावात बी काहीतरी करत असते ती. देवा, आम्ही बघितलंय. तिनं बसल्या जागी आपल्या हाताने आग तयार केली आणि कुठंतरी पाठवली बघा. तिचा पुन्हा काहीतरी मोठा डाव दिसतोय देवा. अक्काबाईने जे अघोरी खेळ चालवले आहेत ते आम्ही जाणतो पंच. तिने चित्राला एका गुहेमध्ये अडकवून ठेवलं आहे आणि आम्हाला आव्हान देण्यासाठी ती तिला त्रास देते आहे. आम्ही आता तिकडेच निघालो आहोत. लवकरात लवकर या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागेल. त्या अक्काबाईने तिच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. ही अत्यंत निर्वाणीची वेळ आहे. परंतु सर्वप्रथम आपण चित्रा आहे तिकडे जाऊयात. आत्ताच्या परिस्थितीमध्ये तिचं सुरक्षित असणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर त्या अक्काबाईचा न्याय निवाडा करू. आदेश! अलख निरंजन! चला. अक्का, अक्का, गावातल्या काही लोकांकडनं मला कळलंय पंचान काही लोक त्या नाथासनी भेटायला गेलं. ते मग जाऊ दे की, ते रोजच जाता नाथांच्या पाया पडायला. अरे खंडू, तसं नाही र. आपल्या अक्काबाईचं गारणं सांगायला गेले ते. कारण ते कशा पाय? त्यासनी कुणकुण लागली का आपली अक्काबाई कशाची तरी पूजा करते. ते जाऊ दे, तेच मी कुठं जायचंय ते. उलट त्या नाताच मी सांगायला जायला लागलेत का नाही, ते बरंच झालं. बाद झालं इथं बसून वार करणं.
आता थेट समोरासमोर लढाई होणार. त्या नाथास मी म्हणावं, तुमचं दिस भरलत आता. म्हणजे काय करणार आहेस ग तू? म्या लोकांच्या मनात उभं केलेलं माझं राज्य, मान मरातब या नाथांनी धुळीला मिळवलंय. या नाथांनी शिक्षा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि त्यासाठी साक्षात माझी काली आई या पृथ्वीवर अवतरणार हाय. आजची पूजा झाली का काली आई प्रगट होईल आणि माझ्या समध्या वैऱ्यासनी यम लोकात धाडीन. माझी देवी आई याची येळ झाली. आई आई काली आई. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. 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 गुरुदेव, आपण वनाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. अक्काबाईंनी चित्राला नेमकं कुठे ठेवलं आहे? देवा, इथून पुढं वन संपतं बघा. आपल्याला ह्याच दिशेकडून संकेत मिळत होता आणि म्हणून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. त्या अक्काबाईने चित्राला कुठच्या तरी गुहेत बंद करून ठेवलं आहे आणि ती गुहा इथेच कुठेतरी असायला हवी. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. 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 इकडे उत्तर दिशेला काहीच अंतरावरती स्थान आहे. अक्काबाईने आपल्या मायावी शक्ती वापरून ते ठिकाण तयार केलं आहे. त्यामुळे सहजासहजी मनुष्याच्या दृष्टीला ते पडत नाही. ते स्थान गुप्त राहावं अशा पद्धतीने त्याची निर्मिती केली आहे. परंतु चित्रा करत असलेल्या नामस्मरणामुळे ते स्थान मला जाणवत आहे. आपण तिकडे जाऊयात. तुम्ही सगळे माझ्यासोबत तिथे या. आदेश! अलख निरंजन!